ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो आहोत मराठा आरक्षणाबाबत। पुढच्या निवडणुकीत 100% हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे। सरकारला त्याची दखल घ्यावी लागणार आहे आणि संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मी चर्चा पुढे चालू ठेवतोय। आताच प्रवीण गायकवाड यांनी खूप महत्त्वाचा वादग्रस्त मुद्दा मांडलेला आहे। मी जातोय थेट श्रावण देवरेंकडे। त्यांनी सुद्धा या विषयावर संशोधन केलंय, पुस्तक लिहिलंय। देवरे, प्रवीण गायकवाड म्हणतात मराठ्यांची गणना शूद्रातच केली पाहिजे, तुम्हाला हे मान्य आहे का? नाही, मला आता सध्या मान्य नाही। याचं कारण असं की प्रत्येक युगामध्ये काही स्थित्यंतर होत असतात आणि आज जर तुम्ही विचार केला, जरी प्रवीण गायकवाड म्हणत असेल की मराठा आणि कुणबी एक आहेत, पण मला असं सांगा की एक तर पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये बेटी व्यवहार होतच नाही। त्यामुळे मराठा हे कुणबी आहेत किंवा त्यांची कुणबी म्हणून नोंद झालेली आहे असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही आहे। गेल्या 50-60 वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्रामध्ये कुणीही कुणबी माणूस मुख्यमंत्री किंवा कॅबिनेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकलेला नाही। गेल्या 50-60 वर्षामध्ये जर मराठा हा जर राज्यकर्ता वर्ग म्हणून पुढे आलेला आहे आणि सर्व आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या तो पुढे गेलेला आहे। सगळं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघाल तर बँका, पतपेढ्या, साखर कारखाने, शिक्षण संस्था हे जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये तो 50-60 वर्षात एवढा पुढारलेला आहे। तर त्याला तुम्ही कुणबी म्हणून आम्हाला गणना करा आणि मग कुणबी म्हणून आम्हाला सवलती द्या आणि त्याच्याबरोबर मराठा म्हणूनही ठेवा, ही जी काही ते कन्फ्युजन निर्माण करतायत। एक तर तुम्हाला कुणबी म्हणून जर सवलत घ्यायची असेल तर मंडल आयोगाने आधीच सांगितलं की कुणबी समाज हा मंडल आयोगाच्या ओबीसीच्या यादीमध्ये आहेच, मग पुन्हा मराठा म्हणून आम्हाला पुन्हा सवलती मिळायला पाहिजेत। हे अशा पद्धतीचे जे काही कन्फ्युजन आणि गोंधळ निर्माण जे करता आहेत ते मला वाटतं चुकीचं आहे। आणि म्हणणं आहे की दुटप्पी भूमिका। मी येतो तुमच्याकडे, मी जातोय शब्बीर अन्सारी यांच्याकडे। शब्बीरजी, मला सांगा, गायकवाड यांची भूमिका तुम्ही ऐकलीत, देवरेंची ऐकलीत, तुमची काय भूमिका आहे? मराठ्यांना अशा प्रकारे शूद्रात त्यांची गणना करणं तुम्हाला मान्य आहे का? कारण तशी जर गणना झाली तर दलित, आदिवासी, मुस्लिम समाजाचा काही भाग याच्यामध्ये ते बसतील असं तुम्हाला वाटतं का? इतर मागासवर्गीयांच्या मध्ये जे समावेश 12 बलुतेदारांचा आहे त्या इतिहास आहे आणि त्या इतिहासामध्ये कधीच मराठा समाज हे आलेला नाही। ते 12 बलुतेदार शाहू महाराजांनी जेव्हा आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाज येतो। त्यावेळेस कोल्हापूरला जाऊन बघा, आता बोर्डिंग आहे मुस्लिम समाजासाठी, ते 12 बलुतेदार त्यांच्याकडे होते शाहू महाराजांकडे, त्यांनी आरक्षण दिलेला होता आणि मराठा समाजाचा कुठेही तसे म्हणजे उल्लेख नाही आहे। आणि आमचं म्हणणं असं आहे की हे 12 बलुतेदार आहे, मी घटनेमध्ये जे सांगतो त्याचं जे गाभा आहे ते नष्ट करायला नाही पाहिजे। त्यांना आर्थिक निकष हे बरोबर आहे, पण या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने जे शाहू महाराजांनी आरक्षण दिलेलं 12 बलुतेदार मध्ये, 12 बलुतेदार मध्ये कुठेच मराठा समाज कुठे होता आजपर्यंत आम्ही तर काही ऐकलं नाही। मी 30-35 वर्षापासून काम करतोय। माझे गुरुही सर्व जनार्दन पाटील हे माझे गुरु होते, त्यांनी मला फार शिकवलेलं आहे। कर्पूरी ठाकूर होते, चौधरी बनप्रकाश होते, पण त्यांनी कधी असं सांगितलेलं नाहीये। आता कुणबी म्हणजे बरोबर, श्रावण देवरे म्हणतात की हे वाद मराठा आणि कुणबी आलेले ओबीसी मध्ये आले आहे आणि कुणबी त्याचा फायदा घेऊ लागले। कोकणामध्ये विश्वनाथराव पाटील आहे आमच्या बरोबर आहे। शब्बीरजी, तुमचं असं म्हणणं आहे कुणबी आणि मराठा यांची तुलना होऊ शकत नाही। दोन महत्त्वाचे प्रश्न त्यांनी मांडले। एक तर श्रावण देवरे असं म्हणाले कुणबी आणि मराठा याच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाही, त्याला तुम्ही उत्तर द्यायला हवं। दुसरं ते असं म्हणाले 12 बलुतेदारामध्ये मराठ्यांची गणना होत नाही, तुमचं काय उत्तर आहे? सगळ्यात पहिली गोष्ट आहे की छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण कुणाला दिलं होतं? बहुजन समाजाला। त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की ब्राह्मण, शेनवी, कायस्थ, पारशी वगळता जो समाज आहे तो बहुजन समाज, त्याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश आहे। 1917 मध्ये भास्करराव जाधव शाहू महाराजांच्या सांगण्यावरनं प्रथम मागणी ब्रिटिश सरकारकडे केली, बहुजन समाजाला आरक्षणाचा लाभ द्यावा म्हणून। त्या काळामध्ये शेती व शेतीवर उपजीविका करणारा समाज हा 12 बलुत्यापैकीच होता। शेतकरी समाज हा 12 बलुत्यापैकी एक नाही हे म्हणणं कदापि चुकीचं आहे। आज अन्नधान्य पिकवणारा हा समाज आज जीवन वाईट प्रकारचं जगतोय। आज हा समाज ज्यांनी जगवलेला आहे त्यांनी जर आपले प्रश्न मांडले तर विरोध करायचं काय अपेक्षित नाही। पण एक आपण निपक्षपाती भूमिका घेऊया। इंग्रज सरकारने 8 कमिशन्स नेमले होते ओबीसी ठरवण्यासाठी। मिलर कमिटी, म्हैसूर मीडिया कमिशन, इंडियन सेंट्रल कमिटी, इंडियन फ्रँचायझीज, साऊथ ब्युरो, हंटर कमिशन, स्टॅटेज कमिशन आणि मद्रास राज्य आंदोलने 8 कमिशन्स ब्रिटिश सरकारने नेमले होते आणि त्या ब्रिटिश सरकारने सांगितलंय की शूद्र वर्णाचे लोक, ब्राह्मणे इतर लोक आणि शेती व शेतीवर उपजीविका करणारा समाज म्हणजे इतर मागासवर्गीय समाज
1953चा कालेलकर आयोग मराठा समाजाचा समावेश करतो. आता हे सगळं विरोधासाठी विरोध करायचा असेल तर त्याला काही अर्थ नाहीये. आपण इतिहास वाचला पाहिजे, पुरावे तपासले पाहिजे. आज आमच्याकडे एवढ्या ताकदीने आम्ही पुरावे मांडत आहोत की आज आमच्याकडं आम्ही मराठा कुणबी असल्याचं आम्ही म्हणत नाहीये, मराठा कुणबी असल्याचे हायकोर्टाने 12 निकाल दिलेले आहेत आज. अगदी अगदी तुम्ही दाखले खूप मांडतायत. हो. मी पुन्हा एकदा जातोय भाई जगताप यांच्याकडे. भाई, मला माहिती आहे या प्रश्नावर सत्ताधारी पक्षाची खूप अडचण आहे, पण तुम्ही तिन्ही संशोधकांचं म्हणणं ऐकलंय. तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, तुमची काय भूमिका आहे? मराठ्यांचं असं वेगळ्या प्रकारे ऐतिहासिक विश्लेषण करणं तुम्हाला मान्य आहे का? नाही, प्रश्न असा आहे की मला एकट्याला काय मान्य हा महत्वाचा प्रश्न नाही, परंतु काही जे संदर्भ आपल्या समोर येत आहेत ते महत्वाचे आहेत. कारण एकीकडे आपण आयोगाचा या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण उल्लेख करतोय, मग कालेलकर आयोगाने दिलेला निर्णय तो काहीतरी संशोधन करूनच दिला असेल, हा त्याच्यातला एक भाग आहे. मला इथे नम्रपणे सांगावंसं वाटेल की इथे जसं काही यांचं मी ऐकलं, काय त्यांचं नाव, देवरेंचं, की त्यांना बँका दिसतात आहेत किंवा त्यांना काही साखर कारखाने दिसतात आहेत. या राज्यामध्ये जवळजवळ 3.25 कोटी हा मराठा आहे. या 3.25 कोटीपैकी ही संख्या किती आहे याचंही आपल्यासमोर हे आहे. म्हणजे तो सगळा डिटेल आपल्याकडे तो मिळू शकेल. आज त्याचा ज्यांना उल्लेख केला त्यांनी सुद्धा की आज जे शेतकरी आत्महत्या करत आहेत, आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये 60% शेतकरी आत्महत्या करणारे हे मराठा समाजापैकी आहेत. आणि म्हणून एक 5-50 साखर कारखाने ध्यानात ठेवून, 100 बँका ध्यानात ठेवून जर पूर्ण समाजाला जर कुठेतरी असं म्हटलं जात असेल तर ते तितकंसं योग्य ठरणार नाही, असं मला स्पष्टपणे या ठिकाणी भाई तुमचं असं म्हणणं आहे की मुठभर सदन मराठ्यांसाठी तुम्ही गरीब मराठ्यांवर अन्याय करू नका. मला वाटतं गायकवाड तुमचंही हेच म्हणणं आहे. आपण ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत, पण मी आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा. मराठा आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकीत कळीचा ठरेल का? पडद्यावर बघा आपले प्रेक्षक काय म्हणतायत. आता 87% प्रेक्षक म्हणतायत होय कळीचा ठरणार. या मुद्द्यावर पुढच्या निवडणुकीत निश्चितपणे प्रचार होणार. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.